आज मी बनवते झणझणीत मटकीची भाजी आणि चपाती। हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? आय होप सगळे मस्त असणार। चला तर मग आज किचन मध्ये मी स्वच्छ पाण्याने धुवून मटकी ठेवलेली आहे। त्यात मी एका कुकर मध्ये ती मी एक शिट्टी होईपर्यंत लावून घेईल। कुकर मध्ये ते ॲड करते आणि एक शिट्टी मी त्याची घेऊन घेईल। तोपर्यंत मी मसाला सांगते की मी मसाला कसला यूज केलाय। मसाल्यासाठी मी थोडं खोबरं भाजून घेतलेलं आहे, मिक्सर मध्ये फिरून घेतलंय। त्यात मी लसूण पण ॲड केलेले आहे। साइडला चॉप केलेले टोमॅटो आणि ऑनियन पण ठेवलेला आहे। तुम्ही बघू शकतात मी मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाले घेतलेला आहे। ठीक आहे, त्यानंतर छान अशी मटकी पण शिजलेली आहे। चला तर मग मसाले घेऊया। हळद, मिरची पावडर, धनेपूड, पावभाजी मसाला, जिरे, मोहरी। एका कढईत मी तेल घेतले आहे 2 चम्मच, त्यामध्ये मी ॲड करते। त्यामध्ये जिरे, मोहरी मी ॲड करेल आणि छान असा कढीपत्ता पण मी त्यामध्ये ॲड। तेल खूप तापलेलं आहे। थोडे कांदे मी ॲड करते आणि छान असं चम्मचने परतून घ्यायचं। त्यानंतर तो मसाला मी जो रेडी केलेला होता तो पण मी त्यामध्ये ॲड करते। छान चम्मचने गोल गोल फिरून मसाल्याला पण भाजून घ्यायचं, जेणेकरून छान चव येते भाजीला। हळूहळू असं कमी गॅसवरती ते भाजून घ्यायचा, म्हणजे छान त्याला टेस्ट पण येईल आणि छान। त्यामध्ये आम्ही 3 जणांची भाजी करते, तर 3 चम्मच मी त्यामध्ये मिरची पावडर घेते, हळद घेते आणि धनेपूड वगैरे ॲड करेल आणि धनेपूड मी ॲड करते आणि मसाला वगैरे आहे 2 चम्मच मी मसाले त्यामध्ये ॲड करेल आणि छान असं परतून घेईल। मसाल्याला छान परतून घेईल आणि त्यामध्ये थोडे टोमॅटो मी ॲड करते। मी 2 भाजींचे टोमॅटो, 2 भाजींचे कांदे मी कापून ठेवलेले होते। बघू शकतात छान अशी भाजी थोडं पाणी टाकत मी केलेली आहे। सुंदर असा कलर त्याला येत आहे। थोडं शिजू देईल। बघू शकता चवीनुसार त्यामध्ये तुम्ही मीठ ॲड करू शकता। तुमच्या घरच्यांना कसं आवडतं त्यानुसार तुम्ही त्यामध्ये मीठ ॲड करू शकता। सुंदर अशी भाजी झालेली आहे। बघू शकतात मी जवळून पण तुम्हाला दाखवते आणि छान अशी कोथिंबीर कापून ठेवायची। बघू शकतात कलर किती सुंदर आलेला आहे। मी कोथिंबीर कापून ठेवलेली ती मी ॲड करते आणि तिला मी आता झाकून देईल थोडा वेळ। चला तर मग मटकी बनवूया। मी हे उसळ बनवते। 2 चम्मच मी तेल घेते, एका कढईत मी टाकलेलं आहे। जिरे, मोहरी मी त्यामध्ये ॲड केलेले आहे आणि परत जो मसाला मी घेतला होता तो मी ॲड करेल। त्यामध्ये मिरची पावडर, धनेपूड वगैरे सगळं ॲड करेल, हळद वगैरे आणि जो चॉप केलेला अर्धा कांदा होता तो पण मी ॲड करते त्यामध्ये। छान असं ब्राऊन होईपर्यंत ॲड करून फिरून घ्यायचं। त्यात मी शेंगदाणे पण ॲड केलेले आहे। थोडं परतून घ्यायचं त्याला आणि थोडा कलर येऊ द्यायचा कांद्यांना पण। त्यानंतर मिरची पावडर वगैरे ॲड करायचं। त्यात मी 3-4 चम्मच मिरची पावडर घेतलेला आहे। हळद मी त्यामध्ये ॲड करते आणि पावभाजी मसाला पण मी त्यामध्ये ॲड करेल। सो तुम्ही बघू शकतात मी आणि छान त्याला असं भाजून घ्यायचं, जेणेकरून चटकायला नको खाली। आणि टोमॅटो पण ॲड करून घ्यायचा। राहिलेली जी मटकी आहे त्याची मी उसळ बनवली आहे, म्हणून मी राहू दिली होती। खूप जास्त मटकी होती, सो त्यामध्ये पण मी ते ॲड करते आणि छान अशी फिरून घ्यायची। मस्त सुंदर असा कलर येईल। थोडं शिजू वगैरे द्यायचं। चवीनुसार त्यामध्ये मीठ ॲड करायची। सुंदर असं चवीनुसार ॲड केलं गेल्यानंतर त्याला थोडं झाकून द्यायचं। बघू शकतात मटकीला खूप छान कलर आलेला आहे। कोथिंबीर वगैरे मिक्स करून मग सर्व करायचं। सो बघू शकतात किती छान कलर आलेला आहे। चला तर मग आता पीठ मळून घेऊया चपातींसाठी। छान असं पीठ पण माझं मळून ठेवलेलं आहे। मी चपात्या वगैरे करते, सो मी लाटून पण घेते त्या चपात्या आणि चपात्या सॉफ्ट राहाव्या म्हणून त्यांना तेल वगैरे लावून घ्यायचं की खूप असं कडक वगैरे होणार नाही। चपाती छान फुगतायत माझ्या चपात्या, सो त्याला तेल वगैरे लावून आणि लाटून वगैरे घ्यायचं। एक एक करून मी सगळ्या चपात्या अशा लाटून घेतलेल्या आहे, तुम्ही बघू शकतात।
सुंदर अशा चपात्या पण आलेल्या आहे। मी तुम्हाला लाटून वगैरे पण दाखवते की मी कशी लाटते वगैरे। सो एक एक करून मी सगळ्या चपात्या अशा लाटून घेतलेल्या आहे। मस्त टमटम फुगलेल्या आहेत माझ्या चपात्या, जे मी तुम्हाला दाखवतेय। सो एक एक करून मी सगळ्या चपात्या अशा लाटून घेतलेल्या आहेत। चला तर मग आजीला सर्व करूया मटकीची भाजी चपाती। आजी मस्त खाती असं। थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ गाईज, थँक यू सो मच।